अध्याय 2 धर्माध्ययन. श्री गुरुदेवाय नम. देवे निर्माण केली शिती, प्रजा वाढवी प्रजापती. मानव समाज राहाया सुस्थिती, धर्म सकळा निवेदिला. धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक. लौकिक आणि पारमार्थिक मिळोनिया. अनेक प्राणी जेथे राहती, त्या सर्वांची राहावी सुस्थिती. समान समाधानाची गती, त्यास धर्म म्हणावे. आत्मरूपाची धारणा, सर्वा ठाई समभावना. विश्वकुटुंब येशा आचरणा, धर्म म्हणावे निश्चये. आपुली साधावी उन्नती, सौख्य द्यावे इतरांप्रती. या उद्देशे जे जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. परस्परांशी वागणूक, ज्यात न्याय नीती सम्यक. प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव. कोणाचा द्रोह न करून, करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण. साधावे आत्मसमाधान, हाची बाणा धर्माचा. सर्वास असावा संतोष, दुःख न व्हावे प्राणी मात्रास. याचा सक्रिय कराया अभ्यास, धर्मनीती बोलिली. भिन्न लोकांची भिन्न कामे, मिळोनी पुरती जीवन कर्मे. असोत भिन्न गुण भिन्न नामे, परी सुख सर्वांचे सहकारी. नको सत्तेचा बडगा त्यासी, नको दंडभय सत्कर्मासी. आपापले कर्म सर्वांसी, धर्म शिकवी सर्वांगी. धार्मिक त्यासची म्हणावे, सत्ते वाचुनी वागे बरवे. स्वये आपुल्याची स्वभावे, समरस होई सर्वांशी. नको वैद्य अथवा डॉक्टर, आपणची राहावे आरोग्य तत्पर. नको वकील न्यायाधीश दंडधर, न्याय व्यवहार सहजची. नको धाक तरवारीचा, चुकीस्तव तळमळे आत्मा साचा. साक्ष देतो अंकुश देवाचा, अंतरा माझी. ऐसे ज्याचे हृदयी स्फुरण, तोची खरा धर्मवान. बाह्य अवडंबर धर्म चिन्ह, ते गौण धर्म नव्हे. शुद्ध सात्विकता प्रगट करावी, लौकिकी तीच जागवावी. आपुल्या चारित्र्याने सांभाळावी, सुव्यवस्था जगाची. व्यक्तिधर्म कुटुंबधर्म, समाजधर्म गावधर्म. बळकट होई राष्ट्रधर्म, प्रगतीपथाचा. व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक, कुटुंब व्हावे समाज पोषक. तैसेची ग्राम व्हावे राष्ट्र सहाय्यक, राष्ट्र विश्वा शांतीदायी. ह्याकरिता जी जी रचना, ती ऐसी धर्म म्हणती जाना. देशद्रोह अधार्मिकपणा, एकाच अर्थी. मुख्य धर्माचे लक्षण, त्याग अहिंसा सत्यपूर्ण. अपरिग्रह ब्रह्मचर्य जाण, तारतम्ययुक्त. निर्भयता शरीरश्रम, परस्परांशी अभेद प्रेम. पूरक भाव या विद्या सत्कर्म, सकलांसाठी. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी. ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ. विश्वाचा घटक देश, गाव हाची देशाचा अंश. गावाचा मूळ पाया माणूस, त्यासी करावे धार्मिक. व्यक्तिधर्म सर्वा कळावा, कुटुंबधर्म आचरणी यावा. ग्रामधर्म अंगी बाणावा, राष्ट्रधर्माच्या धारणेने. व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक. भौतिक आणि पारमार्थिक, विकास व्हावा सर्वांचा.
प्रत्येकाचे शरीर मन वाणी इंद्रिये बुद्धी प्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म. येशा सद्धर्माचे ज्ञान आदी प्राप्त व्हावे सर्वांगीण. मगची त्या सारिखे जीवन जगता येई या लोकी. यासाठीच आश्रम व्यवस्था पूर्वजांची उत्तम प्रथा. आरंभी मिळे धर्माची संथा पुढे जीवन धर्ममय. मानव पशुयोनीतून आला नराचा नारायण होणे त्याला. यासाठी संस्कार देऊनी सावरिला क्रमाक्रमाने. मानवाकडून जे जे घडते ते बरे वाईट दोन्ही होते. त्यातून निवडावे लागते पाप पुण्य. त्याचे सुधारोनी आचरण द्यावे लागते नवे वळण. जेणे आपुले करील उद्धरण इतरांसायक होऊनी. यासाठी धर्मे नेमिले संस्कार आश्रम गोविले जीवनी चार. आयुष्य कल्पुनी वर्षे 100 विभागिले ते उन्नतीस्तव. मानव जीवनी करिता पदार्पण ब्रह्मचर्याश्रम लागे जान. जो सर्व आश्रमांचे मूल स्थान पाया म्हणावा जीवनाचा. ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला. मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होतसे. या ब्रह्मचर्याचे साधन चाले गर्भधारणेपासून. पोटातची असता जीव पडून जतन करावा संस्कारे. संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी. म्हणून माता पित्यांनी सदाचारी राहावे सद्भावे. न करावे अश्लील भाषण न बघावे दृश्यहीन. न राहावे व्यसनाधीन दुर्गुणी अन्न न खावे. आहार विहार सात्विक पूर्ण उत्तम गुणी चिंतन वाचन. न ऐकावे शृंगार गायन गर्भवतीस घेऊनी. येथूनी पाहिजे जतन केले पुढे मूल जन्मासी आले. तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे. घरी पुत्ररत्न जन्मले काही दिवस त्याचे कौतुक केले. परिजन पुढे पाहू लागले कर्तव्य तयाचे. मुलगा काय खेळणे खेळतो काय बघतो कोठे जातो. कैसा बोलतो चालतो गातो पाहती जन. मुलास जैसे कळो लागले तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले. त्याचे समोर न पाहिजे बोले दुर्विषय कोणी. त्यावरी उत्तम संस्कार घडावे म्हणूनच व्रत बंधादी बरवे. शिकवावे पाठ करोनी घ्यावे उत्तम विषय. मग जो तो त्यासी म्हणे काय रे केले की नाही वाचने. कैसा फिरतो सिराने वने विड्या पिशासारखा. तुझ नाही दिले का संस्कार घडावया सद्गुणी व्यवहार. काय करीती पालक चतुर लक्ष नाही तुझ्यावरी. सांगितली नाही का स्नान संध्या स्मरावयासी जगदवंद्या. नमस्कारिले नाहीस का प्रतिपाद्या सकाळी सायंकाळी जाऊनी. मग का फिरतोस रानावना कैसा होशील शहाणा. उपदेश देती येसा सद्गुणा वाढवाया जन थोर. घडावया उत्तम संस्कार माय बाप शिकविती सदाचार. व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी. 8 वर्षाचे आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला. तोही नको रूढीचा बांधला नाटक नुसते बटूचे. उपनयन म्हणजे विद्येचे व्रत ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात. गुरुजवळी करणे समर्पित जीवन त्याचे घडवावया. तोही गुरु असावा ब्रह्मचारी अथवा वानप्रस्थ तरी. त्याने घ्यावी काळजी पुरी मुलांची या ब्रह्मचर्याची.
त्याचे राहणे खाणे पिणे, खेळणे खेळणे, ग्रंथ वाचणे, लक्ष ठेवावे आचार्याने मनोरंजनाधिकावरी. जरा चुकलिया चुकतची जाते, मग सावरेना काही केल्या ते. इंद्रिया वडन जैसे लागते, तैसेच होते जन्मभरी. म्हणून गुरु आश्रमी नियम, प्रत्येक आचरणी संयम. शास्त्रालयी हीच उत्तम, दृष्टी असावी सर्वत्र. मुलगा अभ्यासा लागला, की सात्विक खाणे असावे त्याला. खारट आंबट तिखट मसाला, देऊ नये भोजनी. चमचमीत चुरचुरीत, अति मधुर तडीव पदार्थ, अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनासी न द्यावे. साधे ताजे अन्न द्यावे, वेळेवरी झोपवावे जागवावे. झोपता जागता जवळ नसावे, स्पर्शणारे कोणी. कराया लावावे प्रातःध्यान, सायंकाळी प्रार्थना पूर्ण. झोपता जागता चिंतन, आदर्श महापुरुषांचे. नित्यनियमे उषपान, सूर्यनमस्कार आसन. पोहणे आणि निंब सेवन, आरोग्यदायी जे सोपे. शीतजले करवावे स्नान, सकाळी रानिवनी गमन. करवावे नेहमी पठन पाठन, चारित्र्यवंतांचे. शौकीन राहणी वर्जावी, सुगंधी अत्तरे फुलेही त्यजावी. कोणी बाल न ठेवी, तेल न लावी ऐसे करावे. बघून द्यावे दर्पणी तोंड, वाढून द्यावे पोशाखाचे बंड. पान बिडी चहाचे थोतांड, सर्वतोपरी वर्जावे. कोणीही न घ्यावे मादक द्रव्य, तोंडी नसावे नाटकी काव्य. समजावूनी द्यावी सेव्य, उपवासही करवावा. कराया सांगावे आपुले काम, दुसऱ्यासाठीही परिश्रम. शिकवावे बंधू भगुनी प्रेम, सेवाधर्म शिकवावा. बसवू नये मुलीसह शिक्षणी, तेथे सन्मिश्र नाटके कोटुनी. त्रैसना संगती शृंगार गायनी, क्षणभरीही बसून द्यावे. मुलाचे वय जसजसे वाढे, तोडावे स्त्रियांचे संबंध गाडे. नेहमी चारित्र्यवंतांचे धडे, द्यावे तयासी. विवाहादी कार्य न दाखवावी, शृंगार काव्ये न शिकवावी. व्यायाम दंगली खेळवावी, मुले निर्भयत्वे. अश्लीलता कोठेही न दिसावी, दिनचर्या आदर्श असावी. सकाळी सायंकाळी द्यावी, बौद्धिके ब्रह्मचर्याची. सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान, ब्रह्मचर्याचा उद्देश कोण. काय सेविल्या होते रक्षण, ब्रह्मचर्याचे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्मतेजाचे साधन. विद्याप्राप्तीचे वर्तन, वीर्यरक्षण ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्या समान कोण, जगी महत्वाचे साधन. जो ब्रह्मचर्य करी पालन, तो देवा समान होतसे. रिद्धी सिद्धी त्याच्या दासी, देव धावतो त्याच्या हाकेसी. सूर्यासमान कांती तयासी, लाभतसे निरोगी. भीष्माचा व्रत निश्चय, कार्तिकेयाचे चातुर्य. शुकाचा ज्ञानयोग निर्भय, लाभे ब्रह्मचर्याने. अवधूताची दृष्टी विशाल, हनुमंताचे महाबल. ब्रह्मचारी पावे महाचपल, वज्रदेह. सर्व बळात वीर्यबळ, वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ. रोगाच्या मुखीचा कवळ, नेहमी होतो. ज्याने वीर्य सांभाळले, यश तयासी माळ घाले. वीर्यशीन होता मृत्यूने केले, शिकार त्यासी. वीर्यांगी आहे ओज, वीर्यांगी नवे तेज. वीर्यांगी आरोग्य बीज, बुद्धी सामर्थ्यई. ऐका वीर्य कैसे बनते, 40 शेर अन्न पचते. त्याचे 1 शेर रक्त होते,
वीर्य त्याचे 2 तोळे. पुरुष रोज 1 शेर जेवला, तरी 1 महिना 30 शेराला. त्यात 1.5 तोडा उपजला, वीर्य रस बिंदू. तो नष्ट होय एका क्षणी, केवढी थोर केली हानी. द्रव्य मिळविले कष्ट करोनी, केली धूळधानी हौसेने. ब्रह्मचारी पतन पावला, महिन्याची कमाई खोवतो क्षणाला. केवढा हा तोटा झाला आयुष्याचा. 7 दिसा अन्नरस होई, तो 7 दिसा रक्तपण घेई. रक्तामधुनी मांस होई थोडे थोडे, त्यातुनी मेद आणि हाडे. 7 दिसा मज्जा वाढे, मग वीर्य निपजे थोडे थोडे. सप्ताहानंतरी 42 दिवसानंतर वीर्य शुक्रधातू शक्ती कर. त्यासी किती प्रयास दिवस रात्र, अन्न खर्च कितीतरी. ते अमोल वीर्य देहातील रत्न, ज्यावरी देहाचे असे जीवन. ते आरोग्यदायी अमृतकण, तेज वाढे रोमरोमी. म्हणून यासी सांभाळावे, ओज सामर्थ्य वाढवावे. सूर्यचंद्रापरी शोभावे ब्रह्मचर्याने. ऐसे शिकवावे बाळा तरुणा, बौद्धिक द्यावे सर्वजना. बुद्धी बनते वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया. गुरुजनी ऐसे द्यावेत धडे, आपुला आदर्श ठेवून पुढे. विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी. 24 वर्षे ऐसी गेली, त्याची जीवन सफलता झाली. गृहस्थपणे गुढी उभारिली, सत्कार्याची त्यापुढे. ब्रह्मचारी घे गृहस्थपण, 100 वर्षे जगे त्याचे संतान. रोगराई दुबळेपण, तयान बाधे सर्वथा. यानेच गाव होईल आदर्श, बलवान बनेल सर्व देश. मानव समाजाचा उत्कर्ष, होईल सर्वतोपरी. हे साधाया पहिला उपक्रम, पाहिजे ब्रह्मचर्याश्रम. जेणे प्रजा होई कार्यक्षम, स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी. राष्ट्रासाठी जीवन बनविणे, त्यासी चारित्र्ययोग संपादने. आरोग्य बल शरीरी राखणे, ब्रह्मचर्यायोगे. परस्परात प्रेम राखणे, समाजाकरिता तत्पर होणे. त्यासाठी आधी जीवन बनविणे, हाची पाया आवश्यक्य. जे हे नियम मुलांसाठी, तीच मुलींकरिता रहाटी. वयाचीच मुख्य विषमता पोटी, राई तयांच्या. भारती झाल्या ब्रह्मचारिणी, विद्या संपन्न तेजस्विनी. त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी, आदर्श रूप. जोवरी हे होते आश्रम, तोवरी राष्ट्र बलवान उत्तम. वाढुनी व्यसने विषय प्रेम, पतन झाले समाजाचे. धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, तयासाठी ब्रह्मचर्याश्रम. त्यानेच जीवन होईल उत्तम, व्यक्तीचे आणि राष्ट्राचे. म्हणून साधाया व्रतनियमाला, असेची आश्रम काढा गावाला. शिकवा आपुल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो. मी हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ श्रद्धा संयम. तैसे आज करिता आश्रम, कठीण जाईल गावासी. उपभोग संकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले. सभोवताली तार चढले, विषय सतारीचे. मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवाई शृंगाराविन न राही. धाक कोणाचा कोणाही, उरला दिसेना. नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी. अध्यापक तोची विलासी, शृंगार काव्य शिकवितो. रस्तोरस्ती खाद्यपेये, वैभवशाली विद्यालये. चैन हेच जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा. ऐसे वातावरण जरी असले, तरी हृदयवंताने पाहिजे सुधरले. आपुले गाव बिघडू दिले, ऐसे न करावे सुज्ञाने. नियमित मुलांचे वर्तन, नियमित ठेवावे खानपान.
नियमित ब्रह्मचर्याचे पालन घडलेच पाहिजे. सर्व भुक्तीस मुक्तीसी कारण, असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान. म्हणून विनवितो श्रोतेजन, इकडे दुर्लक्ष न व्हावे. ऐसे साधाल जेवढ्या परी, संतान बळकट होईल संसारी. गावचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी, तुकड्या मनी. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभाव संमत. धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ, दुसरा अध्याय समाप्त. सद्गुरुनाथ महाराज की जय.